कोलोली इथं रविवारी दिनांक 26 रोजी शेतात काम करणाऱ्या छबुताई पाटील या महिलेच्या डोक्यात धारदार शस्त्रानं वार करून तिचा खून करण्यात आला होता। या प्रकरणी पन्हाळा पोलिसांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागानं गावातील अंकुश हनुमंत पाटील याला अटक करून पुढील तपासासाठी गावामध्ये आणले असता गावातील महिलांनी संबंधित आरोपीला कडक शिक्षा व्हावी यासाठी पोलिसांना निवेदन दिले। पन्हाळा तालुक्यातील कोलोली इथल्या श्रीमती छबुताई सर्जेराव पाटील वय वर्ष 55 ही महिला आपल्या मासुलकी नावाच्या शेतात औषध फवारणी करण्यासाठी गेली होती। तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करण्यात आला। तिनं विरोध केला म्हणून गावातील अंकुश हनुमंत पाटील याने तिच्या डोक्यात वार करून खून केल्यानं पन्हाळा पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागानं संबंधित अंकुश पाटील याला ताब्यात घेतले। पुढील तपासासाठी गावामध्ये आणलं असता गावातील महिला एकवटल्या आणि संबंधित आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी, त्याच्या कुटुंबावर बहिष्कार टाकावा आणि त्याचं वकीलपत्र कोणीही घेऊ नये यासाठी पन्हाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांना निवेदन देण्यात आलं। यावेळी महिलांनी मोठ्या प्रमाणात एकी केल्याचं दिसून येत होतं। यावेळी आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी गावकऱ्यांनी आणि महिलांनीही सहकार्य करण्याचं आवाहनही पन्हाळा पोलीस निरीक्षक शिंदे यांनी केलं। दरम्यान एकत्रित जमलेल्या महिलांनी आरोपीला शिक्षा व्हावी यासाठी आम्ही संपूर्ण गाव घेऊन कोर्टात हजर राहू असंही सांगितलं। यावेळी गावामध्ये जमलेल्या महिलांच्या चेहऱ्यावर आरोपीच्या बाबतीत तीव्र नाराजी आणि राग दिसून येत होता।